नमस्कार, महाराष्ट्र टीव्ही 24च्या महाराष्ट्र बुलेटिन मध्ये मी मानवी आपलं स्वागत करते। चला बघूया महाराष्ट्राच्या प्रमुख बातम्या। यवतमाळच्या आर्णीमध्ये दिनांक 7 नोव्हेंबर रोजी भाजपचे उमेदवार राजू तोडसम यांच्या प्रचारार्थ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा झाली। त्याआधी देवेंद्र फडणवीस यांची हेलिकॉप्टर भरारी पथकांनी त्यांच्या बॅगची तपासणी केल्याची माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली। यात घाटंजीचे तहसीलदार आणि आर्णी पोलीस स्टेशनचे दुय्यम पोलीस निरीक्षकांच्या पथकांनी बॅगची तपासणी केली होती। मतदानाचा दिवस जवळ येत असताना मुंबईत प्रचाराची जोरदार रणधुमाळी पाहायला मिळत आहे। विक्रोळी विधानसभेत संजय राऊत यांचे भाऊ सुनील राऊत यांच्या समोर शिवसेनेचे सुवर्ण करंजे यांचे आव्हान आहे। आज सुवर्ण करंजे यांनी टागोर नगर विभागात मोठी प्रचार रॅली काढली। या रॅलीत अभिनेते गोविंदा, खासदार श्रीकांत शिंदे, नरेश म्हस्के सहभागी झाले होते। यावेळी या नेते मंडळांनी आणि गोविंदांनी करंजे यांचा विजय निश्चित असल्याचे सांगितलं। तसेच करंजे यांच्यावर सुनील राऊत यांनी केलेल्या आक्षेपार्ह टीकेचा समाचारही घेतला। आज विक्रोळी मतदारसंघामधून आमच्या उमेदवार कारंजेताई उभ्या आहेत आणि आपण पाहताय की चांगला प्रतिसाद त्यांच्या रॅलीला इथे मिळतोय। गोविंदाजी देखील उपस्थित आहेत, सगळे पदाधिकारी, कार्यकर्ते, लोकांचा प्रतिसाद चांगला आहे। मला वाटतं गेले 5 वर्षांमध्ये जी कामं झाली नाही ती कामं करण्यासाठी लोक यावेळेस कारंजेताईला नक्कीच संधी देतील आणि गेले 2.25 वर्षांमध्ये माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली झालेली कामं पूर्ण महाराष्ट्रामध्ये असेल किंवा या मतदारसंघामधलं हॉस्पिटलचा विषय असेल, या मतदारसंघामधला कब्रस्तानचा विषय असेल, या मतदारसंघामधले रस्त्यांचे विषय असेल, मेट्रो असेल, ही सगळी कामं गेले 2.25 वर्षांमध्ये चांगल्या प्रकारे कारंजेताईच्या नेतृत्वाखाली झालेले आहेत। अति सुंदर माहौल में मैं सुवर्णा जी, करंजे जी के लिए माई से प्रार्थना करता हूँ कि विजय हो। किसी प्रकार का वास्तु, शब्द और क्रिया दोष न लगे और जो लेडीज के लिए स्त्री शक्तिकरण के लिए आदरणीय शिंदे साहब जो कर रहे हैं ये भूतों न भविष्यते है। इससे पहले स्त्री शक्तिकरण का विचार इस तरह से पहले कभी नहीं हुआ महाराष्ट्र में। आज महाराष्ट्र जो है बच्चों के लिए और स्त्रियों के लिए किसी प्रकार का कष्ट ना है, तकलीफ ना है, ऐसी हर प्रेरणा दे रहा है। तो ये रियल है शक्ती प्रदर्शन। नाही, त्यांचं ते शेवटी ते जे वागतात ते समोर आलं होतं। ते महिलांना मान देत नाही, ज्येष्ठांना मान देत नाही, त्यांची ती मानसिकता आहे सगळ्यांचा अपमान करणं। आणि म्हणूनच ह्या वेळेला लोकांनी ठरवले बदल हवाय। अनेक लोक मला भेटतायत, महिलांचा वाढता प्रतिसाद आहे आणि ज्यांना ज्यांना त्याने त्रास दिलाय ते स्वतःहून मला भेटून सांगतात की ताई आम्ही तुमच्या बरोबर आहोत। आणि शिंदे साहेबांनी, एकनाथ शिंदे साहेबांनी आणि संपूर्ण युतीने जे काम महाराष्ट्रात केले 2.5 वर्षात, त्यामुळे लोकप्रियता त्यांची सुद्धा आणि विभागात मी सुद्धा विकासाची कामं केलेत। आमदारांनी 1% सुद्धा ते काम केलेलं नसल्यामुळे लोकांचा प्रचंड त्यांच्यावर राग आहे आणि त्या रागाचं आमच्याकडे मतदान होण्याचा हा कल आहे। विधानसभा निवडणुकीत उमेदवारांचा प्रचार करण्यासाठी नेते मंडळीचा जाहीर सभा होत आहे। आज घाटंजी येथे काँग्रेस उमेदवाराच्या प्रचारासाठी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले सभा घेत आहे। पटोले यांचे हेलिकॉप्टर घाटंजी येथे उतरतानाच निवडणूक विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्याकडे धाव घेतली। नाना पटोले यांच्या बॅगची तपासणी करण्यात आली अशी चर्चा सुरू झाली, परंतु बॅग तपासण्यात आली नाही असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे। हेलिकॉप्टरचे व्हिडिओ शूटिंग करण्यात आले आहे। तसेच नाना पटोले यांच्याकडे कोणतीही बॅग नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले। आमची 10 लोकांची जवळपास टीम आहे। याच्यात सेंट्रलचे पोलीस फोर्स आहे आणि स्थानिक पोलीस स्टेशनचे लोक आहे आणि FSTची टीम आहे। जेव्हा नाना पटोले सर हेलिकॉप्टरमधून उतरले त्यावेळेस आम्ही त्यांचं शूटिंग घेतलं। त्यांच्या हातात कोणतीही बॅग किंवा पर्स नव्हती आणि पूर्ण साधारण हेलिकॉप्टर शूटिंग घेतलेलं आहे। त्यात कोणत्याही बॅग किंवा काही आम्हाला आढळलेलं नाही। काय नाव सर? मी गंगाधर राऊत, FST पथक प्रमुख घाटंजी। पालघर येथील शिवसेना उमेदवाराच्या सभेसाठी गेले असता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बॅगा निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी तपासल्या। मुख्यमंत्री शिंदे यांनी या अधिकाऱ्यांना संपूर्ण सहकार्य केले होते।
देगलूर बिलोली विधानसभा प्रहार जनशक्ती पार्टीचे अधिकृत उमेदवार सुभाष साबणे यांच्या प्रचारार्थ बच्चू कडू यांनी जाहीर सभेचे आयोजन केले। या सभेला बच्चू कडू बोलताना म्हणाले की राज्यामध्ये कोणाचे कितीही आमदार येऊ, सरकार आमच्या शिवाय बनणार नाही। भारतीय जनता पार्टीने कटेंगे या बटेंगे या घोषणेविरोधात बच्चू कडू यांनी जाहीर टीका केली आहे। ते म्हणाले की आमचा नारा सर्वसामान्यांना घेऊन चालणारा असून हम लोगों को जोड़ने आए हैं और जोड़कर जीतेंगे असे ते बोलले। मला वाटतं बटेंगे और कटेंगे नहीं, हम लोगों को जोड़ने आए हैं, हर लोगों के साथ जोड़कर ये चुनाव जीतना चाहते हैं। जोड़ेंगे और जीतेंगे। और बटेंगे कटने का सवाल ही नहीं, जो कटने वाले हैं व्यवस्था के अंदर उसको बचाने आए हैं। ऐसा थोड़ा होता है। देखो ये हिंदुस्तान में सब कम से कम 1000 जाति के लोग रहते, 3-4 धर्म के लोग तो यहाँ ज़्यादा रहते होंगे, और लोकशाही के हिसाब से ये कहना बहुत गलत है, बहुत गलत है। अजितदादांनी म्हटलंय की शरद पवारांनंतर हाच पठ्ठ्या काम करणार असं त्यांनी वक्तव्य केलं। कसं पाहता ते वक्तव्य? शरद पवारांचं नाव घेतलं ना। ओबीसी नेते प्रकाश अण्णा शेळके यांनी प्रतिक्रिया दिली आहे। ते म्हणाले की महाराष्ट्रात गेल्या 2 वर्षात ओबीसीच्या आरक्षणाचे लक्तरे तोडली गेली आहे। दिवसाढवळे ओबीसी आरक्षणावर दरोडे टाकले गेले आहेत। दलितांचे प्रमोशनचे आरक्षण संपवले गेले आहे। आमच्या आरक्षणाचे संरक्षण या महाराष्ट्रात कोण करणार आहे? त्यामुळे आम्ही आरक्षणवादी एक झाले आहोत आणि विधानसभा निवडणुकीतून मतपेटीच्या माध्यमातून ही लढाई जिंकली जाणार आहे, अशी प्रतिक्रिया ओबीसी नेते प्रकाश अण्णा शेळके यांनी दिली आहे। 23 तारखेला आपल्याला निश्चितपणे निकाल येईल की अशोक चव्हाणांची मुलगी पडलेली आहे आणि आमचे ओबीसी आणि दलित आणि मुस्लिमांचे नेते आमचे नागनाथ गिसेवाडजी हे निश्चितपणे विजयी झालेले आपल्याला पाहायला मिळतील। या ठिकाणी नांदेड उत्तरमध्ये आमचे श्याम सुंदर जाधव हे आमचे उद्योगपती आहेत। त्यांच्या दुकानावरती मराठा समाजाने हल्ला केला, 500 मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केला आणि त्या हल्ल्याचे बळी असलेले त्या उद्विग्नतेतून ही लढाई आपण लढली पाहिजे। म्हणून या नांदेड उत्तरमध्ये हे माळी समाजाचे नेते आहेत। ही लढाई ओबीसीच्या आणि दलित आणि मुस्लिमांच्या वतीनं आरक्षणवादी आघाडीचे ते लढत आहेत आणि निश्चितच या ठिकाणी 80% समाज जो आरक्षणवादी आहे, त्यामुळे या नांदेड जिल्ह्यामधल्या सगळ्या जागा ज्या आहेत त्या जागा आरक्षणवादी आघाडीचे उमेदवार जिंकल्याशिवाय राहणार नाहीत। लोहा कंदाची काल आमची प्रचंड मोठी सभा त्या ठिकाणी झाली। गल्ल्या बोळामधून आमचे तरुण जे आहेत एकच पर्व ओबीसी पर्व म्हणून घोषणा देत आहेत, आक्रोश करत आहेत आणि दिवसाढवळ्या आमच्या नेत्यांच्यावर त्या ठिकाणी हकेच्या गाडीवरती दिवसाढवळे हल्ले होत आहेत। म्हणजे आम्हाला प्रचारापासून सुद्धा ही प्रस्थापित मंडळी त्या ठिकाणी आम्हाला परावृत्त करत आहेत। कुठल्याही पेक्षात आमची मुलं जे आहेत आता या ठिकाणी उभा आहेत। आमचा चंद्रसेन पाटील जो लोहाकर्णामध्ये आहे, तुम्हाला 23 तारखेला निकाल कळेल। 1 नंबरला जागा कुठली येणार असेल, सकाळी पहिलाच निकाल त्या ठिकाणी चंद्रसेन पाटील हे विजय झाल्याशिवाय त्या ठिकाणी राहणार नाहीत। कारण ह्यावेळी आता चंद्रसेन पाटील एकटे नाही आहेत, त्यांच्या मग तमाम ओबीसी दलित मुस्लिम यांची ताकद जी आहे 75% जनता त्यांच्या मागे उभा आहे। हकेवरती हल्ला प्रस्थापित समाजाने हा पहिलाच हल्ला हकेवरती नाहीये। यापूर्वी जवळपास 3 हल्ले त्या ठिकाणी झालेले आहेत। माझ्यावर सुद्धा हल्ले झाले, माझ्या गाडीवर सुद्धा हल्ले झालेले आहेत। त्यामुळे ओबीसी नेत्यांना टार्गेट करायचं काम या महाराष्ट्रात सुरू आहे। भुजबळ साहेबांच्यावर हल्ले सुरू आहेत, पण तरी सुद्धा आम्ही त्या हल्ल्यांना चोख उत्तर देऊन आम्ही ही लढाई जी आरक्षणाची लढाई आम्ही विधानसभेपर्यंत आणलेली आहे। कुठल्याही परिस्थितीत विधानसभेमध्ये आमचे आमदार जे आहेत ते आपल्याला गेलेले दिसतील आणि ही आरक्षणाचे सगळे GR जे काढलेले आहेत आमच्या विरोधातले पहिल्या कॅबिनेटमध्ये हे सगळे GR आम्ही रद्द करू आणि कुठल्याही परिस्थितीत या गरीब समाजांचं आरक्षण जे आहे ते आरक्षण आम्ही वाचवल्याशिवाय आम्ही स्वस्त वाचणार नाही। महाराष्ट्र टीव्ही 24च्या महाराष्ट्र बुलेटिन मध्ये सध्या इतकंच। बघत रहा महाराष्ट्र टीव्ही 24।